कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून संदेश पारकर हे लढत आहेत आणि त्यांची थेट लढत आहे हे भाजपचे नितेश राणे यांच्याशी होते. आपल्यासोबत संदेश पारकर आहेत. भाई काय सांगाल, लढत होते आणि फार उशिरा उमेदवारी जाहीर झाली, त्यामुळे प्रचारामध्ये तुम्हाला पोचण्यामध्ये खूप वेळ लागतोय. कसं बघताय लढतीकडे? खरं तर शिवसेना आणि महाविकास आघाडी हे एक संघटन आहे. उमेदवार कोण आणि उशिरा घोषित झाले याचा कुठलाही परिणाम या निवडणुकीवर होणार नाही, कारण आम्ही सातत्याने कार्यरत आहोत संघटनेच्या माध्यमातून आणि संघटनेचं केडर आहे. त्यामुळे आमच्या बैठका या सातत्याने होत होत्या आणि त्या ठिकाणी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो की उमेदवार हा मशाल चिन्ह हे आपला उमेदवार आहे आणि शिवसेना महाविकास आघाडी हे आपला पक्ष आहे. अशा पद्धतीनं आपण काम करावं ही आमची भूमिका होती आणि त्यामुळे तशा प्रकारच्या मॅरेथॉन बैठका सभा ह्या सातत्यानं या मतदारसंघामध्ये होत होत्या आणि प्रचार आमचा त्या ठिकाणी सुरू होता. कदाचित उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठीचा जो वेळ आहे हा थोडा कमी आहे, त्यामुळे सगळ्याच मतदारसंघापर्यंत मतदारांपर्यंत उमेदवार म्हणून पोचणं हे त्या ठिकाणी कठीण आहे. पण तरीसुद्धा माझा एक प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोचता येईल आणि कसे जनतेचे त्या ठिकाणी आशीर्वाद, जनतेचा विश्वास आणि जनतेचं प्रेम कसं त्या ठिकाणी मिळवता येईल हा माझा प्रयत्न त्या निमित्तानं सुरू आहे. आणि फार मोठा पाठिंबा जनतेचा, उत्स्फूर्त असा पाठिंबा हा प्रत्येक माझ्या गाठीभेटीच्या दौऱ्याच्या निमित्तानं, बैठकांच्या निमित्तानं आणि भेटीच्या निमित्तानं त्या ठिकाणी मिळतो आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या 23 तारीखला मोठ्या मतधिक्यानं या मतदारसंघातनं शिवसेना आणि महाविकास आघाडीचा उमेदवार हा त्या ठिकाणी विजयी होईल. खाणी जे आहेत उमेदवार त्यांनी अपक्ष आहेत आणि त्यांनी दावा केला आहे की तुम्ही भाजपचंच पिल्लो आहात असा थेट आरोप केला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधव तुम्हाला मतदान करणार नाहीत असा थेट त्यांच्याकडून आरोप होतो. कसं बघता याकडे? खरं तर ही सगळी नितेश राणेंची चाल आहे. कारण नितेश राणेंना पराभवाची भीती आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि त्यामुळे मतांचं विभाजन व्हावं, संदेश पारकर मोठं मतधिक्य त्या ठिकाणी घेत आहेत आणि जर मतांचं विभागणी झाली तर आपल्याला त्या ठिकाणी कुठंतरी आव्हान उभं करता येईल अशा प्रकारचा त्यांचा समज आहे. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी 2 उमेदवार उभे केलेत. नुसतंच मुस्लिम बांधवांपैकी गणी एक उमेदवार आहेत आणि संदेश परकार नावाचा एक उमेदवारसुद्धा त्यांनी उभा केलेला आहे. त्यांचं असं आहे की संदेश पारकरांना पडणारी मतं ही त्या ठिकाणी विभागणी व्हावी. मुस्लिम एकही मतदार त्यांना मतदान करणार नाही, कारण ज्या पद्धतीने ते बरळत आहेत मुस्लिमांच्या विरोधात, म्हणजे खरं तर या देशामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, दलित हे एका गुण्यागोविंदाने नांदत आहेत. पण कुठंतरी जातीय द्वेष, क्लेश भावना निर्माण करायची आणि प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवायच्या आणि कुठंतरी मी हिंदू आहे अशा प्रकारची काहीतरी भूमिका घेऊन, कारण दुसरा पर्याय त्यांच्याकडे आता राहिलेले नाही, कारण पराभव समोर दिसतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी गणी, परकर हे जे काय उमेदवार आहे ही सगळी नितेश राणेंचीच त्या ठिकाणी पिल्लावळ आहे. पण माझा मतदार, माझ्या जिल्ह्यातला मतदार, या मतदारसंघातले मतदार हा सुज्ञ आहे. तो मशाल या चिन्हावरच त्या ठिकाणी मतदान करणार आहे. आणि 23 तारीखला या मतदारसंघामधनं जो नितेश राणेला जो माज आहे, हा माज सत्तेचा, पैशाचा हा माज इथली जनताच त्या ठिकाणी उतरवणार आहे. नितेश राणे मातब्बर उमेदवार आहेत. 10 वर्ष त्यांनी आमदारकी या ठिकाणी पाहिलेली आहे आणि अशावेळी भाजप फार मोठं पाठीशी त्यांच्याशी आहे आणि ही एक लढत वन साईड होईल असं एक चर्चा आहे. नेमकं तथ्य काय आहे? मी जेव्हा फॉर्म भरला, उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी ज्या पद्धतीनं या मतदारसंघातल्या जनतेनं रस्त्यावर उतरून जे मोठं शक्ती प्रदर्शन केलं की जवळजवळ हजारोंच्या संख्येनं लोक माझी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी आले. ही माझ्या मागे असलेली जनतेची ताकद आहे, जनतेची शक्ती आहे. आणि कोण मातब्बर, कोण नितेश राणे? नितेश राणेला ओळखतो कोण? नितेश राणेला 2014 मी त्या ठिकाणी आमदार केला, नाही तर तो आमदार कधीच झाला नसता. मातब्बर वितब्बर काही नाही, पैसे खाणारं, भ्रष्टाचारी, दडपशाही आणि घराणेशाही ही त्यांची लक्षणं आहेत. आणि म्हणून फक्त या 10 वर्षामध्ये कुठलाही विकास झालेला नाही, जनतेची दिशाभूल झालेली आहे आणि फक्त भ्रष्टाचार, दडपशाही आणि घराणेशाही आणि या सगळ्याच्या विरोधामध्ये जनता कंटाळलेली आहे. आणि जनता त्या ठिकाणी हाच जो काय जनतेचा उद्रेक आहे, ही जी काय संताप आहे या सगळ्या घराणेशाहीच्या विरुद्ध, या नितेश राणेच्या विरुद्ध ज्या पद्धतीनं तो वावरतोय, ज्या एका मस्तीमध्ये, एका गुरमीमध्ये, ही सगळी गुरमी आणि ही सगळी मस्ती ही सामान्य जो मतदार आहे, सामान्य ही जनता आहे, त्यांचं एक एक मत या ठिकाणी परिवर्तनाच्या दिशेनं जाईल
आणि या मतदारसंघामध्ये एक राजकीय इतिहास घडेल. सतीश सावंत असतील, अतुलराव राणे हे अनेक जण इच्छुक होते. यावेळी तुम्हाला उमेदवारी मिळाले. महाविकास आघाडीतील उबाटा असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी एकसंध आहे का? आणि काय वाटतं तुम्हाला की विजय तुम्ही खेचून आणू शकता का? खरं तर प्रत्येक कार्यकर्त्याला आपण मोठं व्हावं, आपण अनेक जबाबदाऱ्या जनतेच्या स्वीकाराव्यात असं वाटत असतं आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये अनेक पक्षामध्ये स्पर्धाही त्या ठिकाणी असतेच. पण एकदा आमच्या पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी एक निर्णय घेतल्याच्यानंतर आम्ही सगळे त्या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत. शिवसेनेतले सगळे नेते मंडळी आम्ही एक संघपणे ह्या निवडणुकीकडे सामोरे जातोय. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, काँग्रेस पार्टी असेल, आम आदमी पार्टी असेल आणि सगळेच लोक, मुस्लिम समाज असेल, दलित असतील आणि ओबीसी, मराठा, हे सगळे आम्ही एकत्रपणे सांघिकपणे या निवडणुकीला सामोरे जातोय. त्यामुळे मी आपल्याला परत सांगतो की या मतदारसंघामध्ये शिवसेना महाविकास आघाडीचाच उमेदवार हा मोठा मतधिक्याने त्या ठिकाणी निवडून येईल आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये एक शाश्वत विकास, एक खुली लोकशाही या मतदारसंघामध्ये त्यानिमित्तानं निर्माण होईल. खरं तर जी जबाबदारी जनता माझ्यावर जो मला पाठिंबा देते, मी फिरत असताना, गाठीभेटी घेत असताना त्यांचा जो आशीर्वाद मिळतो, प्रेम मिळतं, विश्वास मिळतो आणि त्या विश्वासावर, त्या प्रेमावर, त्या आशीर्वादावर मी नक्कीच 23 तारीखला ही या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून येईल आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला सुरुवात होईल. आपल्याला ते संदेश पारकर जे उबाटा अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांनी दावा केला की 23 तारीखला जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपण निश्चितच या मतदारसंघामध्ये परिवर्तन करू.